सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आम्ही करणार आहोत कोथिंबीर वडी. हे बघा या पद्धतीने एक कोथिंबीरची वडी मोठीची मोठी आहे. म्हटलं कोथिंबीर वडी तर करूया. स्वच्छ धुवून कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची. अशी मस्त होतात ह्या वड्या, कुरकुरीत. 8 दिवस व्यवस्थित टिकतात. त्याच्या आतच आपण संपवतोय पण सांगितलं. हे बघा या पद्धतीने मी सगळी कोथिंबीर मस्तपैकी बारीक चिरून घेतले. हे बघा या पद्धतीने मी सर्व कोथिंबीर व्यवस्थित चिरून घेतले बारीक. त्याची पानं कोथिंबीर निवडताना पानं घ्यायची. कोवळी असेल तरच देठं घ्यायची, जास्त घ्यायची नाही देठं. या पद्धतीने मी बारीक चिरून घेतले. तोपर्यंत इकडं लसूण आलं, लसूण भरपूर घातलाय. मिरच्या 2च टाकल्यात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जास्त करू शकता. जिरे चमचाभर घातलेत आणि ओवा थोडासा. ओवा बारीक पण करून घ्यायचा आणि असाही घालायचा. हे बघा या पद्धतीने मी कोथिंबीर मस्तपैकी बारीक चिरून घेतले. त्यात डाळीचं पीठ घातले, थोडं ज्वारीचं आणि तांदळाचं पण घातले पीठ. ज्वारीचंही पीठ छान होतात, थोडंसं दोन्ही मिक्स होतं ते, ज्वारीचं आणि तांदळाचं. अशाही करून बघा, छान लागतात. एकजीव करून घ्यायचं सगळं. ते आपण वाटण वाटलेलं कोथिंबीर, मिरच्या, आलं आणि जिरे, ओवा, लसूण घातलेलं मिक्सरला बारीक करून घेतलं ते आणि यात घातले. आता कोथिंबीर स्वस्त असते ना, थोडीशी घरची चटणी घातली, थोडीशी घालायची. घातली तर चालती, नाही घातली तरी चालू शकतं. हळद, हिंग घातलाय. हिंगही नाही घातला तरी चालू शकतं पण घालावं, छान वास येतोय. थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ. तीळ घातलेत. ओवा परत थोडा हातावर हे करून घालायचा. आपण त्या ह्याच्यात पण घातलाय आणि इथं हातावरही घातलाय. हे करून हे मस्तपैकी असं पीठ मळून घेतले. हे बघा या पद्धतीने. मस्तच होतात या वड्या. या अशा पद्धतीने मी असं चाळणीत ठेवले. चाळणीत उकडत ठेवायचं आणि हे असंही थापून घेतले. दोन्ही जास्त होतं म्हणून मी दोन्ही प्रकारच्या केल्यात. अशाही केल्यात आणि तशाही केल्यात. थोडंसं वरनं तीळ लावले आणि उकडून घ्यायचे आहेत. एक 10-15 मिनटं उकडून घ्यायचे आहेत. हे बघा आपल्या मस्तपैकी आपल्या वड्या आपल्या आता या अशा कट करून घ्यायच्या. त्या उकडून झाल्यात. हे बघा अशा. आता कोथिंबीर बाजारात भरपूर प्रमाणात आली आहे. हे बघा या पद्धतीने चाळणीला थोडंसं तेल लावायचं आणि मग त्याच्यात थापायच्या. गरम पाण्यावर उकडून घ्यायच्या, म्हणजे चिकटत नाही आणि छान होतात. थोडासा किंचितसा तुम्ही सोडाही घाला. मी घातलाय थोडासा, ते स्किप झालं माझ्याकडून. हे बघा या पद्धतीने. हे बघा या पद्धतीने आपल्या वड्या छान होतात तयार.
तेलात तळून घ्यायच्या. मस्तच होतात. सोडा घातला तर चालतो, नाही घातलं तरी चालतो. हे बघा या पद्धतीने मी तळून घेतल्यात. मस्त दिसत आहेत आपल्या वड्या. हे बघा, हे बघा, आतून मस्त कुरकुरीत भाजल्यात. छान झाल्यात वड्या आपल्या. मध्ये मध्ये येऊन त्यांनी दाखवला मध्ये मुलगा. हे बघा अशा आपल्या मस्तपैकी वड्या झाल्यात. हे बघा आवाजही येतोय. व्हिडिओ आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा मला. या आमच्या घरी कोथिंबीर वडी खायला. हे बघा या पद्धतीने आपल्या कोथिंबीर वड्या अशाही तयार आहेत आणि अशाही तयार केल्यात मी. याही छान लागतात, त्याही छान लागतात. या फक्त उकडून घेऊन. हे बघा मस्त भरपूर कोथिंबीर होती ना, त्यामुळे भरपूर वड्या झाल्यात. हे बघा 10-15 मिनिटांनी लगेच आपल्या वड्या तयार होतात, शिजतात, उकडतात. या पद्धतीने उकडून घ्यायच्या. हे बघा अशा कट करून घेतल्यात मी सगळ्या. गरम आहेत अजून. तर व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा. थोडंसं जिरे मोहरी तेल घालून घेतले. जिरे मोहरी घातले. फक्त जिरे मोहरी घालून आपण फोडणी मारायची. हे बघा या पद्धतीने मी थोडीशी हळद. हे बघा हळद घातले आणि ह्या वड्या हळूच हे करायला लागते, फक्त हलवायला लागते. जास्त जोरात नाही हलवून घ्यायचं, म्हणजे हळूहळूच हलवून घ्यायचं, नाहीतर त्या आत्ताच चुरा झाल्यात सगळ्या. हे बघा या पद्धतीने छान होतात ह्या वड्या. करून बघा एकदा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा. आणि या वड्यांना थोडंसं जास्तच तेल लागतं, तरच ते छान लागतात. हळूहळू हलवून घ्यायचं. हे बघा आवडला का व्हिडिओ. हे बघा या पद्धतीने मी फोडणी मारून घेतलं. हे बघा छान होतात याही वड्या. हे बघा आतूनही छान, खूप छान लागतात. या भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता. हे बघा. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.